गोलंदाज आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. वागेश्वर क्रिकेट संघ देसाई रविदादा म्हात्रे यांचा संघ टीमला मार्ग करतो सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. सेकंड सेमीफायनल जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये हे दुटणे या संघासमोर फाईट करेल. पहिला बॉल दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता. टॉट बॉल येतोय. पहिला गोलंदाज अमर ठाकूर गोलंदाजी ट्रॅक वरती. जीत आणि मिलिंद की जोडी मैदानावरती खेळते. मागच्या मॅच मध्ये जीतने खूप चांगली फलंदाजी केली होती. मागचा मॅचचा तो हिरो ठरला होता. चांगला बॉल होता. ऑल ऑन द कार्पेट बॉल ऑल साइडला चाललाय. घरांगळ्यात चाललाय जमिनीला. कासत पुसत मिसफिल्ड खराब. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट. तिसऱ्या अटेम्प्टला बॉल हातामध्ये आला तेव्हा मात्र फेकी केली उशिराने. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. संघाचा स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना जीत ला आपण मैदानावरती बघितलं. 2 धावा धाफलकावरती. दुटणे असंघ आता वाट बघतोय कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. हा बॉल खूप चांगला आणि सापडलाय मिडल स्टिक वरती. जीत म्हात्रे मैदानाच्या बाहेर. उतरला. तिसऱ्या क्रमांकावरती इंटर झाला तो म्हणजे आपण बघतोय. सेकंडला असं 3 बॉल झाले. धावा धाफलकावरती एकूण 2. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. काऊदेवी आरंभला सोनरपडा संघ मैदानावरती फाईट करतोय. चांगला बॉल वेगाने टप्पा पडला. बॉल निघून झाला सरळ रक्षकाच्या हातामध्ये. रिप्ले दाखवला जातोय आपल्या स्क्रीनवरती. टप्पा पडला बॉल आतमध्ये. अमर ठाकूरचा डॉट बॉल येतोय. काय गोलंदाज सुरेख गोलंदाजी वेगाने बीट करतोय. टप्पा पडल्यावर बॉल आतमध्ये येतोय. मागच्या मॅच मध्ये खराब गोलंदाजी जरी झाली असली तरी आता या मॅच मध्ये त्याने कमबॅक केलंय. आता लांब ठेवलं अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. चेंडू 5 धावा धाफलकावर फक्त आणि फक्त 2. शेवटचा बॉल. केसर एंडकरनं बॉल उडवला हवामध्ये. फिल्डर काव कॉर्नरला. त्याच्या हातामध्ये जाईल. एक सोपा जाईल. फलंदाज होतोय बाद दत्ताच्या स्वरूपात. देसाई संघाला दुसरा धक्का. डॉर्कर बॉल टॉट येतोय. कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक्झॅक्टली चांगली गोलंदाजी केली होती. तिथला जर विचार केला तर दुसरं षटक टाकलं तर 2 विकेट घेऊन 8च धावा आय थिंक त्याने खर्च केल्या होत्या. आमचं गुणसंख्याला की ओमकार आमच्यापर्यंत पोहोचत असताना ही माहिती
अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असताना हो फटका इथे चांगला पण अलॉन द कार्पेट बॉल चालला ऑन साईडला मिड विकेट मध्ये फिल्डर येतोय वाईडिश लॉंग ऑन वरनं तोपर्यंत मात्र ही 2 धावा कंप्लीट होऊन धावफलक पुढे जाईल धावफलकावरती एकूण 4 2 बॉल 4 धावा धावफलकावरती सध्या मात्र इथे शांत क्रिकेट सुरू मैदानावरती जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात अमर ठाकूरने दिली नाही त्यानंतर करणचा विचार केला 2 बॉल मध्ये फक्त 2 धावा स्विच हिट करायचा सरळ बॅटने धावा येत नाही येत आडवी बॅट करायची गरज होती का रिव्हर्सचं अस्त्र फायर काढायचं होतं फिल्डर स्क्वेअर लेग सुपर कव्हर आहे पण जेव्हा उजवा हाताचा फलंदाज असतो तेव्हा तो मात्र स्क्वेअर लेग मानला जातो आणि तसंच काहीतरी इथे करायचं होतं फलंदाज मग बघितलं मिलिंदला आई बॉल चाललाय सरळ रक्षकाच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल सलगचा दुसरा अवघा 2 धावा खर्च केल्यात थोडा का होईना पण आता बॅक फूटवर बघायला भेटतोय जय वागेश्वर देसाई संघ फक्त 4 धावा गडी बाजाले एकूण 2 गणाचा मोबदल्यामध्ये 4 चेंडू 4 शेवटचे 2 बॉल ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू हो यॉर्कर खोदून काढला हेलिकॉप्टर उडवायचं होतं बॉल हवा तर सक्का नेट झाला नाही बॅटला बॅटची लिडिंग एज घेतली बॉल थर्ड्या सगळचा आतमध्ये चांगला फिल्डर तिथे होते गलीमध्ये फक्त मिळाले सिंगल धावफलक पुढे जाईल धावफलकावरती 5 अमरशस पावलावरती पाऊल ठेवून याही ओव्हरमध्ये करणने आतापर्यंत फक्त 3च धावा दिलेत शेवटचा बॉल असेल शिल्लक या षटकातील गोलंदाज करण ठाकूर केटी कोळेगाव यांकडनं सजवतो वारंवार दिशा त्याला चेंज करावी लागते कारण की दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टॅन्स एका बाजूला उजवा फलंदाज एका बाजूला डावकुरा फलंदाज पुढचा बॉल इनफिल्डच्या वरनं उडवला फटका चांगला रोनक मात्रे चा बॅट मधला बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला जाईल सीमा पार डावातील पहिला चौकार फलकावरती सध्या तरी देसाई संघाच्या रिद्धेश येतोय गोलंदाजी ट्रॅकमध्ये डावकुराताचा एक इन स्विंगर गोलंदाज कारण की जेव्हा डावकुराताचा गोलंदाज समोर डावकुराचा फलंदाज असतो तेव्हा रिद्धेशचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतो आणि जेव्हा उजवा त्याचा फलंदाज असतो तेव्हा तोच बॉल लेग कटर म्हणजे बाहेर निघतो दोन्ही फलंदाजांना नक्कीच कधी कधी विचारात अडचणीत पाडण्याचे गोलंदाजी रिद्धेश करत असतो रिद्धेशच्या षटक मागच्या मॅचमध्ये खूप महागडं होतं पण आता रिद्धेशला कमबॅक करावं लागेल रिद्धेशचं स्वागत पहिल्याच बॉलवर वेलकम टू दी ग्राउंड चौकाराने केलंय मिलिंदने ठोकला पहिल्या बॉलवर चौकार चौकाराने धावा इन माझ्याकडे डबल फिगर दुहेरी अंकाने 13 धावा हो खेचून मारलाय स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत टाउन दी बॉल त्याच्या हातामध्ये फलंदाज बाद धक्का क्रमांक 13 वर देसाईला
3 बॉल 14 धावा फलकावरती. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे मैदानावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. रिदेश थोडी दिशा चेंज केली आहे. लिडिंग एज आणि पुन्हा झेल ड्रॉप. फाईन लेग कडनं चुकी या अगोदर सुरक्षक अमोल कडनं आणि आता फाईन लेगला फिल्डर सौरभ यांच्याकडनं चुकी झाली. 2 झेल ड्रॉप. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवदान एका बाजूला, रोनक एका बाजूला, कन्हैया. टॉट बॉल येतोय. कमबॅक खूप चांगला आता रिदेशने केलाय. बॉल पुन्हा हवेमध्ये जवळपास फिल्डरने दूरवर्ण येईल लंगोन वर्ण चेंडूवरती. तोपर्यंत उचलून फेकेल. एकच जाव. एकने धाफलक पुढे जाईल. धाफलकावरती एकूण धावा 15. 5 बॉल 15 झालेत. थोडा का होईना पण आता बॅकफुटवर थोडंसं बघायला भेटतोय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. इथने एखाद्या तरी फलंदाजाला मैदानावरती टिकून खेळावं लागेल. जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. रोनक अजून मैदानावरती आहे. करण्याचा बॅटमधला बॉल एक्स्ट्रा कव्हरला चालला. एक धाव झाले. कंप्लीट सेकंडचा कॉल. रनआउट आणि ते डायरेक्ट हिट झालं नाहीये. फेकी तर चांगली होती. कलेक्टिंग झाली होती पण थोडासा दूर होता तिथनं. अमोल बघितला पण चेंडू त्यांना डायरेक्ट हिट करायचं होतं. तसं काही घडलं नाही. 2 बॉल 2 धावा मिळाला. 2 धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती एकूण 3 षटका अखेर 3 गडी बाद. धावा 17. अंदाज प्रथम टॉट बॉलने सुरुवात षटकाची. 17 धावा फलकावरती आतापर्यंत देसाई संघाच्या. बॅकफुटवर थोडासा रोनक मैदानावरती खेळतोय. 4 मध्ये 5 धावा त्याने केल्यात. 2 मध्ये 3 केल्यात कन्हैयाने. 5 बॉल मध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा वाचून करावा लागतील. आणि फटका तर चांगला आहे पण फिल्डर आहेत वाईड स्ट्रॉंग ऑनला आणि फलंदाज होतोय बाद. ज्याच्या नावाने ओळख या संघाची ते रवींद्र म्हात्रे मैदानावरती एंटर झालेत. धावा फलकावरती एकूण 17 गडी बाद. 4 चेंडू झाले 2 बॉल मध्ये अजून एकही धाव खर्च केली नाही आतापर्यंत. गोलंदाज आपण बघतोय प्रथमला गोलंदाज ट्रॅकवरती शेवटच्या षटकामध्ये कोळेगाव एन करणार. रवी म्हात्रेसाठी डॉट बॉल येतोय. तीन बॉल 17 धावा फलकावरती. लो स्कोर आतापर्यंत थोडासा बघायला भेटतो. फटका तर चांगला आहे. त्याच दिशेने याही अगोदर आउट झाले होते तेव्हा संघ शिरडून होता आणि आता संघ सोनार बाड आहे. फलंदाज होतोय बाद. 5वा धक्का देसाई संघाला. देसाईचा धनंजय आलाय नवीन फलंदाज.
लिडिंग एज प्रयत्न हवा तसा केला नाही योगेश पाटीलने. एक धाव मिळाले धावफलक 1 ने पुढे जाईल 18 वरती. शेवटचा बॉल डावातील फक्त 18 धावा धावफलकावरती. चला हे दुटणे असंग आपण सज्ज राहायचंय. ओ यॉर्कर बॉल खोदून काढलाय. स्वतः गोलंदाज सोलापूर मधून बॉल अडवतोय. सिंगलने 19 डाव संपलं 5 गड्यांचा मोबदल्यामध्ये. देसाईचं लो स्कोर बघायला भेटला. या स्पर्धेतील आतापर्यंत फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावरती त्या लावल्या. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईने आणि 20 धावेचं करायचं पाठलाग 24 बॉल मध्ये. ते म्हणजेच गावदेवी RF11 सोनारपाडा या संघाला. जसा डाव सुरू होईल मी तुर्तास सांगतो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एन्जॉय करा. जय गावदेव चषक कोळेगाव 2025 वर्ष पहिलं कोणता संघ ठरेल आजच्या दिवसातील दुसरा जो मेगाफळामध्ये प्रवेश करेल हे ऐकवत कंबॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकवत आवाज विनोदजी पाटील सरांचा. स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा गावदेव चषक 2025 जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत. आणि जे प्रेक्षक ओम साई MTC या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचंही स्वागत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल जरूर करा. आपल्या एका सबस्क्राईबने जर आपला एक माणूस पुढे जात असेल त्याला ऊर्जा मिळत असेल तर सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हालाच फायदा आहे, कारण की ओमसा MTC अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असते. कुठलीही चांगली स्पर्धा तुमच्याकडनं मिस व्हावी नाही त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. मैदानावरती 20 धावांचं एक मापक लक्ष ठेवण्यात आलं आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 24 धावा चेस करायच्या. शेडोनला सगळ्यात कमी धावसंख्या आपण मोकाशीपाड्याची 5 ओव्हरमध्ये बघितली, पण 4 ओव्हरमध्ये देसाईने 19 धावा केल्यात. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी राहिली नाही देसाई संघाकडनं आपण बघतायत. खूप चांगली बॉलिंग. अमरने पहिल्या षटकात 2 धावा 2 विकेट. त्यानंतर करणने 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट नाही. रिद्धेशने 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट. प्रथमचा आणि अमरचं षटक सारखंच राहिलं. दोघांनी 2 विकेट 2 धावा खर्च केल्या. त्यामुळे 19 वरती बलाढ्य जय वागेश्वर देसाई संघाला रोखता आला आणि 20 धावांचं टार्गेट 24 चेंडूमध्ये त्यांना चेस करायचं आहे. एदुडने संघाने रिपोर्टिंग करायचे. फायनल या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. यातून जो विजेता असेल तो एदुडने अशी या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये खेळताना दिसेल. देसाईच्या मैदानावरती सावली मैदानावरती छकड्यांच्या जंगी शर्यती सुरू आहेत. काल त्याची अनाउन्समेंट झाली होती आणि आमचे जे 12th मॅन आहेत सोना देसाईचे ते बघतायत. त्या ठिकाणी लाईव्ह सुरू आहे. तर कुठली कुठली बैलं आल्यात माहिती नाही, पण ती माहिती आम्हाला देतील देसाईचे 12th मॅन. तर 20 धावा विजयासाठी सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाल्यात. मागच्या मॅचमध्ये दोघांनी 64 धावांची भागीदारी रचली होती. नॉट आउट राहिले होते दोन्ही बॅट्समन. कारण 29 केल्या होत्या, योगेशने 34 केल्या होत्या. बॉलिंग मार्क व जीत. पहिलाच बॉल पूल केलाय, पाठवलाय, सीमा रेषेच्या दिशेने गेलाय. बघूया कुठे पडलाय चेंडू एक्झॅक्टली, इथून काही लक्षात येत नाही.
आणि हो तिकडनं इशारा आलाय की हा षटकार आहे. बाउंड्रीलाईनच्या बाहेर पडलाय. सुरुवात झाली धमाकेदार. ॲक्शन रिप्ले बघू शकाल, कारण जबरदस्त फॉर्म. मागच्या मॅचमध्ये सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये केवळ 2 होते आणि नंतर त्याने पुढच्या 7 बॉलमध्ये तब्बल 27 धावा केल्या. म्हणजे एकूण 29 धावा त्याने मागच्या मॅचमध्ये कुठल्या होत्या. तोच करत सामना करेल जीतचा. पुन्हा एकदा ऑन साईडला खूप मोठी गॅप आहे. डीपमध्ये फिल्डर नाही आहे. हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. षटकानंतर चौकार. धावसंख्या धावफलकावरती 10. दोन चेंडूमध्ये अडकणे आलेत. आता 10 करायचे 22 बॉलमध्ये. हा चेंडू जाऊ दिलाय. पुन्हा टाकावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना रतन मानेरकर सर. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अंपायर अत्यंत चांगली अंपायरिंग एजेची राहिलेली आहे. मॅन फ्रॉम वडवली. केवळ 9 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तयार जीत. पायातला चेंडू बॅटची एज गेलाय. सेफ झोनमध्ये आपण बघताय. चांगलं क्षेत्ररक्षण राऊंडचं होत आहे. 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करताय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 13 धावा. केवळ 7 धावांची गरज आहे विजयासाठी. 3 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात जीतने. धनंजय माफ करा. बॉलिंग मार्कवर धनंजयचा हात. चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. सामना इथे मात्र पूर्णपणे खुला करून ठेवलाय. सोपा करून ठेवलाय. 19 धावा झालेल्या आहेत. धावेची गरज आहे. एदुडनेचे कॅप्टन येऊन थांबायचंय. आता तुम्ही असं म्हणाल की भरपूर वेळ आहे आपल्याला, थोडा थांबलो तरी फरक नाही पडणार, पण अजिबात नाही. लवकर मॅच आपण सुरू करू, लवकर संपन्न करू आणि आयोजकांनी पुढच्या कामासाठी जायचं आहे पुढे. हा चेंडू गेलाय मागे. सामना फिनिश झालाय. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत आणि सामना पुन्हा एकदा नो लॉस 10 गडी राखून पुन्हा एकदा विजय प्राप्त केलाय. तर म्हणजे गावदेवी आर्मी 11 सोनापाडा संघाने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करतोय आणि आता हेदुडणे अ वर्सेस गावदेवी आर्मी 11 सोनारपाडा या संघामध्ये आपण बघणार आहोत फायनलची मॅच. देऊया सामनावीराचा पुरस्कार. The man of the match. Man of the match. अमर. 1 ओव्हर 2 धावा 2 विकेट. पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वाचं.